आपल्या सर्वांना माझा नमस्कार। पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात त्यावेळी त्यांच्या प्रत्येक भाषणाची सुरुवात मराठी भाषेतून होत असल्याचं तुम्ही पाहिलं असेल। मराठी जनांना त्यांच्याच भाषेत कनेक्ट करण्याची किमया मोदी साधतात। आता मात्र त्यांच्या अलीकडच्या काळातील अशीच काही गाजलेली भाषणं चक्क मराठी भाषेतून वाचण्याची संधी उपलब्ध होणार आहे। भाजपचे नेते सुनील देवधर यांनी पंतप्रधान मोदींची मराठीत भाषणे संकलित केली आहेत। नमो उवाच नावाच्या पुस्तकात हिंदीतील भाषणांचा मराठीत अनुवाद करण्यात आला आहे। या पुस्तकाचं प्रकाशन पुण्यात उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सुनील देवधर, माधव भंडारी तसेच भाजपचे विविध पदाधिकारी उपस्थित होते। या प्रसंगी देवधर यांनी पुस्तकाविषयी सविस्तर माहिती दिली। हे जे पुस्तक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या 7 भाषणांचं लेटेस्ट 7 भाषण आहेत। त्याच्यामध्ये जसं अयोध्येला त्यांनी केलेलं भाषण आहे, पंचायत राज म्हणून त्यांनी जे पंचायती समोर जे भाषण केले ते आहे, त्याच्यानंतर आझादी का अमृत महोत्सव म्हणून त्यांचं लाल किल्ल्यावरनं जे भाषण झालं होतं ते भाषण आहे। अशी 7 महत्त्वाची भाषण, राम मंदिराचं भाषण असेल, अशा 7 भाषणांचा मराठी अनुवाद आहे त्याच्यामध्ये। ती कारण सगळी भाषणं हिंदीत आहेत। या 7 भाषणात सगळे विषय कव्हर होतात। भाई साहब, ये मोदी जी के 7 भाषण जो है उनका मराठी अनुवाद का एक संकलित पुस्तक है जो बहुत उपयुक्त उसका होगा क्योंकि मराठी भाषा। बहुत बहुत धन्यवाद।